सो क्लास 10च्या इंग्लिश ग्रामर मधला महत्वाचा प्रश्न कायम परीक्षेला येतो पंक्च्युएट द फॉलोइंग आणि ते सेंटेन्स आहे आय आस्क्ड कॅन यू फीड मी. आता हे सिंपल सेंटेन्स आहे, इझिली तुम्ही करू शकता. तर पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे, पण मी थोडक्यात तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स कोणत्या प्रकारचे असतात ते आधी दाखवते. हे बघा, फुल स्टॉप, कॉमा, सेमिकोलन, इन्व्हर्टेड कॉमास, द मार्क इंटरग्रेशन, द मार्क ऑफ एक्सक्लेमेशन, ॲपॉस्ट्रॉफी, डॅश, हायफन, कॅरेट आणि कोलन. आता या वाक्यामध्ये काय करायचं, कायम लक्षात ठेवायची एक गोष्ट की वाक्याचं उत्तर लिहिताना पहिलं जे अल्फाबेट आहे ते कॅपिटल लिहिणार आहे. आय आस्क्ड, मी विचारले. मग पॉज घेणार तर कॉमा द्यायचा आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा नंतर पहिलं अल्फाबेट हे कायम कॅपिटल असतं, तर काय होणार, कॅन यू फीड मी. आता काय करायचंय, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं आहे, कारण जे बोललं गेलंय, जे संभाषण झालं ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. इथे फुल स्टॉप देणं गरजेचं आहे, पण आपल्याला फुल स्टॉप नाही देता येणार कारण हा प्रश्न आहे. सो इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि आपलं सेंटेन्स कंप्लीट आहे. सो इथे क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क देणं मस्ट आहे.